विश्वरत्न महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर साहेबांना माझं नमन आहे, नमन करतो. आता बोलण्याचं तात्पर्य असं झालं माझं की मी बोलत नव्हतो, मी पाहत असतो आणि ऐकत असतो. जे काही यूट्यूबवरती बातम्या न्यूज आणि जे काही असतं ते मी ऐकतो आणि पाहत असतो. त्यामध्ये एक मी बातमी न्यूज पाहिली आणि त्यामध्ये मला असं आढळलं की कोण्यातरी गावला मातंग बांधवांनी बुद्ध विहारामध्ये महामानव लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंचा पुतळा लावला. याबद्दल मला फार दुःख वाटतं. अरे स्मशानभूमी कशा करता असतं आणि त्याची जागा कुठे असतो हा तर मातंग बांधवांनी विचार करायला पाहिजे होता. बुद्ध विहारामध्ये तुम्ही ज्या अर्थी स्मशानभूमी बांधता, अरे ते आपले मोठे बांधव आहेत, ते आपल्या खांद्याशी खांदा लावून चालणारे आपले भाऊबंद आहेत. त्यांच्या विरोधात त्यांना तर ते विरोधच वाटत असेल ना, दुःख पण झालं आणि तसं तुम्ही कृत्य केलं याची जाणीव मातंग समाजाला पण होत आहे. असे कृत्य करायला कोणी सांगितलं तुम्हाला? का बरं असं करता? अरे शासनाधीन मागणी करून अण्णाभाऊ साठेंचा पुतळा मागणं, त्यांना एवढ्या मोठ्या महामानवाची अण्णाभाऊ साठेंची, जे बाबासाहेबाच्या खांद्याला खांदा लावून चालणारे, बाबासाहेबाच्या छत्रछायाच्या प्रेरणेने त्यांनी आपलं जीवन जगवणारे फार मोठे उपकार आहेत बाबासाहेबांचे. आणि अशा बुद्ध विहारामध्ये तुम्ही महामानवांची पुतळा लावता एका स्मशानभूमीमध्ये. आजच तुम्ही समाजाला मारून टाकलं, स्मशान दाखवलं समाजाला. अरे माझे बांधव मातंग समाज हो, मी पण एक मागच आहे. मी माजी इंडियन एअरफोर्स गणेश साबळे आहे. असं हे वाईट कृत्य करून आपल्या समाजाला तुम्ही लाजिरवाणं करत आहात आणि दुसऱ्याला दुःख पोचवत आहे. मला फार दुःख होत आहे, वाईट वाटत आहे या गोष्टीचं. माझ्या बौद्ध बांधवांना मान समाजातर्फे मी मनापासून क्षमा मागतो. आणि त्याने असं कुठलेही वाईट तर वाटलंच असेल, परंतु असं मातंग समाज आपलाच आहे असं समजून त्यांना क्षमा ठेवण्याची विचारधारा सुद्धा त्यांनी बाळगावी अशी मी त्यांना विनंती सुद्धा करतो. प्रश्न दुसरा राहिला, माझ्या मातंग बांधवांना एक विनवणी आहे, कोणत्याच समाजाला कोणत्याच धर्मावरती टिप्पणी वाईट करू नये. तुमचा जो प्रश्न आहे आर्थिक सामाजिक लेवलचा शैक्षणिक दृष्टिकोनातला, तो शासनाधीन असला पाहिजे, संविधानिकरित्या असला पाहिजे, तरच तुम्हाला न्याय भेटू शकेल आपल्या समाजाला. अन्यथा आपण असंविधानिकरित्या जर पाऊल उचललं तर याचे पडसाद आपल्याला भोगावं लागतील. उपवर्गीकरणाचा जो मागणीचा जो आपला आर्थिक सामाजिक दृष्टिकोनातला जो प्रकार आहे तो संविधानिक आणि शासनाधीन असो. तुम्ही शासनाला मागा, संविधानिकरित्या मागा आणि ते पावलं उचलून आपलं कार्य करा. असं हे असलं कृत्य करू नका. मला दुःख वाटलं माझ्या बांधवांच्या सोबत आपण असं का केलं. आणि मी असं तर बोलू शकत नाही कारण हे गैरकानूनी आहे, असंविधानिक आहे. मी जर म्हटलं की त्यांच्यावर कारवाई करा, परंतु एक अशिक्षित समाज आहे, भोळाभाळा समाज आहे आणि शिक्षणापासून वंचित असलेला समाज आहे. त्यामुळं एक मानव जातीला मी संदेश देतो आणि बौद्ध बांधवांना सुद्धा माझी कडकडीची विनंती आहे, नम्र विनंती आहे, त्यांनी या समाजाला क्षमा करून त्यांच्या पाठीशी एक मार्गदर्शक म्हणून उभं राहावं, विरोध म्हणून उभं राहू नका, हे मनापासून माझी नम्राची विनंती आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत.